नमस्कार पब्लिक, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. तर विषय असा होता, दिवस होणार होते पावसाळ्याचे चालू, मग जनरेटर खराब होईल होतं. काय जनरेटरचा प्रॉब्लेम होता का स्टार्टरचा, आणि स्टार्टर मग खोलून घेतलं होतं आपण बरं का. म्हणलं कसं आहे ना, आता जर संध्याकाळी खोलून ठेवलं ना तर उद्या ना दुधाच्या गाडीसोबत आपल्याला भडके मामाकडे ते घेऊन जाता येईल बरं काय. त्याच्यानंतर लगेच एक 5-10 मिनिटात आहे ना आपल्याकडे आहे ना पोस्टमन अंकल आलते बरं का लेटर घेऊन. आता लेटर काय होतं हे काय ब्लॉग मध्ये मी सांगत नाही बरं का, पण होतं मात्र महत्व. मग काय दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर तुमच्या भावाने राम ठोकला सूर्यदादाला, मग निघाला गावात प्लांट. पण कसं आहे ना, आयुष्यात आहे ना किती जरी तुमचे लागलेले असले ना, फक्त उगवत्या सूर्यासोबत त्यांना उठण्याची तयारी ठेवा. सगळे गाणे कसे ओके वाजतील बरं. हे म्हणणं जर मला कळलं नसेल ना तर मग पोगो चॅनल चालू करा आणि कार्टून बघत बसा. मग काय पोरांनी त्यावर गाडी लोड केली ती दुधाची. मग गाडी सोबत लगेच आहे ना आपण स्टार्टर घेऊन निघालो होतो. मग यांना जात जाता जामगाव मध्ये रोहन सर म्हणे थोडं काहीतरी खायला घेऊ. मग त्याच्यानंतर भडके मामाकडे ना स्टार्टर टाकायचं होतं आपल्याला रिपेअरिंगला. आज होता जामगावचा बाजार. मामाला म्हणलं स्टार्टर रेडी करून ठेवा, आलोच म्हणलं. मग काय दणकून थोडा नाश्ता केला आम्ही. कसं आहे ना, कोणत्या रोडला गेला ना कधी कधी तुमच्या भावाने ना मला भेटत राहते बरं का. मग त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट ठेवत राहतो. शेवटी ना माणूस की आपल्यात लई आहे ना, तुम्हाला पण माहिती काय ना, आयुष्यात आहे ना लय गाणे वाजून बसलं बरं का. फक्त माणूस म्हणून जगायचं शिका, सगळा आनंद त्याच्यातच आहे. मग काय यांना आहे ना आपण छोटेसे सांगतानाच्या पुढे दिल ते पैसे काय आपण देत नसतो कोणाला बरं. कसं आहे ना, लय वेळेस अशा काही गोष्टी घडल्या का आपल्या नशिबात आहे ना पुण्य करायला ना चान्सच भेटत चालला बरं का. वाटा ना एका टँकर मधलं दूध सांडत होतं. मग त्यांना ना खूप सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानंतर आहे ना तिने ऐकली ती गोष्ट. आणि असे काही व्हिडिओ शूट करताना ना गाडीचा नंबर पण नाही आला पाहिजे बरं का. कसं उगाच मालक लोक बोलत राहते काही सगळेच काय आपल्यासारखे राहत नाही. काय विषय तिथं सध्याच्या कंडिशनला कसं डिझेलचे पण लय लागलेले आता तुम्हाला तर माहिती. मग आता तर जामगावच्या पंपावर भेटलो म्हणलं आता लय टाइम होईल बरं का. पण त्याच्यात आपले जोडीदार भेटले वर्गातले. तिथं काय विषय सौरभ भाऊ, सचिन भाऊ. मग काय वेळेचा काही विषयच नव्हता. म्हणलं आता कधी नंबर येऊन कधी मग काय तिथं गर्दी अजून सार्थक भाऊ पार्लर भेटलेत आपले बगडीचे फॅन येते, त्यांचा मोकार धिंगाण चालला होता. आहे ना थोडंसं आयुष्यात मागं जा बरं का. कमीत कमी डिझेलच्या आहे ना तंगीच्या काळात आहे ना माणूस निवांत ते राहिलं बरं का. धावपळीच्या जीवनातून कसं लाखात आहे. मग काय आता भडके मामाकडून स्टार्टर उचलून आलो प्लांटवर, लगेच जनरेटर धुवायला लागलो. म्हणलं आता आहे ना स्टार्टर फिट करून घेऊ म्हणलं. मग स्टार्टर आहे ना खोलायला काय नाही वाटलं बरं का. फिट करणं थोडं अवघड होतं. पण आता तुझं काय तुमच्या भावाला ना सगळे गाणे वाजित येते. मग काय पाहिलं सेल्फ मध्येच झालं जनरेटर चालू. तिथं काय विषय आपल्याला जायचं होतं रोहन सरच्या पाहुण्यांना सोडायला, म्हणजे संकेत भाऊला. आणि वरून कसं आहे ना 5-6 महिने डाऊन फॉल होता, त्याच्यामुळे पेमेंट माग पुढे झालते बरं का. पण आपण आता त्या गोष्टीची लय काळजी घेऊ राहिला नाही का. मग वेळेवर पेमेंट व्हायसाठी मागच्या सीटर बसलो, सगळे शेतकऱ्याचे पेमेंट आहे ना रापार रफ सोडून दिले बरं का. 100च्या खाली गाडी चालवायची नाही. मी म्हटलं काय अडचण नाही महाराज बरं का, तुमची रील पाहिली आताच आणि तिथं काय विषय. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.